शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा येथील विद्यार्थिनी कुमारी सायली सेंडे मॅडम ज्यांची अलीकडे मौदा जिल्हा परिषद हायस्कूल येथे नियुक्ती झालेली आहे। तर त्यांनी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनीला हजेरी लावलेली आहे। त्यांचा स्टाफ आणि त्यांचे विद्यार्थी सुद्धा या विज्ञान प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेले आहेत। तर त्यांना विचारूया की इथं येऊन आपण काय काय पालन आपल्याला कसं वाटलं। ठीक आहे, सांगा मॅडम, इथं येऊन आपल्याला कसं वाटलं? सर्वांना नमस्कार। मी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी इन्स्पायर अवॉर्ड्स 2025-26 आज इथे शहापूरला आली। माझ्या शेजारीच असल्यामुळे मला इथे येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे। इथे येऊन लिटिल इनोव्हेटर्स म्हणजे लहान छोटे छोटे विद्यार्थी, जे किशोरवयीन विद्यार्थी 9वी-10वीचे विद्यार्थी आपल्या मार्गदर्शकासोबत इथे आले आणि त्यांनी बनवलेले इनोव्हेशन्स आणि वेगवेगळे मॉडेल्स, छोटे छोटे आयडिया घेऊन मोठं काहीतरी एक छोटंसं मॉडेल घेऊन मोठी आयडिया त्यांनी दाखवली आणि ती समजावून सांगत आहे। तिथे येऊन खूप आनंद झाला। माझ्यासोबत माझे काही विद्यार्थी सुद्धा हे बघायला आले। ते पण यांच्यातून प्रेरणा घेऊन स्वतः त्यांना काही मॉडेल सुचले तर ते बनवू शकतील अशी मला आशा आहे। आणि इथलं सगळं आयोजन पण खूप छान आहे आणि इथे येऊन मला खूप आनंद झाला। धन्यवाद। मॅडम, आता आपली नियुक्ती होऊन किती म्हणजे वर्ष झाली शाळेमध्ये? बोलू शाळेमध्ये माझी नियुक्ती शाळेमध्ये आता जवळपास 1.5 वर्ष होत आला। तर 1.5 वर्षात तुम्ही विद्यार्थ्यांना याच्याबद्दल काही माहिती दिली आहे? 1.5 वर्षामध्ये आम्ही नेहमी दरवर्षी आम्ही सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांचे काही प्रोजेक्ट्स इन्स्पायरमध्ये टाकतो। आमचे विद्यार्थी आता छोटे असल्यामुळे त्यांची सध्या सुरुवात आहे। तर त्यांनी ते इथले मॉडेल्स बघतील तर त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स येईल समोर येऊन बोलण्याचा, काहीतरी नवीन आयडिया जगासमोर आणण्याचा आणि त्यातून आपल्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी नक्कीच त्यांची मदत होईल। आणि येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीसाठी म्हणजे ती कुठे असेल तर आपण आपल्या विद्यार्थ्याला तिथे नेणार का इन्स्पायर कराल? जसं की नावातच इन्स्पायर आहे, तर आम्ही प्रयत्न करू की आमचे गावातून येणारे विद्यार्थी सुद्धा इथून इन्स्पायर होऊन पुढे येतील आणि आपली आयडिया जगाला दाखवतील। धन्यवाद। धन्यवाद। आपण आमच्या चॅनलची चर्चा केली।